गोडबोल्यांनी जेव्हा हे कळवलं तेव्हा मी त्यांना म्हटलं, अहो म्हटलं आता माझा आणि पुण्याचा संबंध जवळपास 35 ते 40 वर्षामध्ये पूर्ण तुटलेला आहे. त्यामुळे म्हटलं तुम्ही पुस्तक जर पाठवलं तर बरं होईल. मग त्यांनी ते पुस्तक मला पाठवलं, पण त्या पुस्तकाचा आकार बघून जरा छातीत माझ्या धडकी भरली. फारच मोठा आकार आहे, पण मी ते वाचलं. सगळं नाही वाचलं, परंतु माझ्या आवडीचे जे विषय त्याच्यामध्ये मला आढळले ते तुमचे अग्रलेख मी वाचले. आणि त्याच्यावर एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू शकतो की प्रभातची जी एक परंपरा आहे, अग्रलेखांची असेल, रिपोर्टिंगची असेल, प्रभातने जी एक शैली आपली एक प्रस्थापित केलेली आहे, त्या पंक्तीत बसणारीच तुमची लेखन शैली पण आहे आणि तुमचे अग्रलेख पण आहेत. लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे की पत्रकाराची भूमिका ही व्हिसल ब्लोअरची असली पाहिजे. त्याने कुठचाही मुलाइजा न ठेवता सरकारला सांगितलं पाहिजे की इथे तुमचं चुकतंय, किंवा त्यांनी अति छान असं जरी केलेलं असलं तरी तुम्ही त्याचा अन्वयार्थ मांडताना काही गोष्टी जनतेला ज्या खटकणाऱ्या असतात त्या तुम्हाला मांडण्याचं धैर्य दाखवायलाच पाहिजे. अत्यंत सडेतोड अशी पत्रकारितेची परंपरा आज अविनाशजी गोडबोले यांनी सांभाळलेली आहे. आज पुस्तक मी जेव्हा चाळण काही अग्रलेख मी आवर्जून वाचले, सगळे नाही वाचले, काही वाचले. पण त्यांनी अनेक विषयामध्ये ह्या जवळजवळ 200च्या वर अग्रलेखांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये देशाचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण हे सगळं आहे. तत्कालीन परिस्थितीवर त्यांचे अतिशय बोलके लेख आहेत. म्हणजे त्यांचे तर बोलायचं प्रश्न तर फारच चांगले टायटल्स त्या अग्रलेखाचं आहे. मला काही तर फारच आवडतं. त्यामुळं पहिला देशाच्या राजकारणाविषयीचा नोटबंदीवर त्यांचे खूप व्याख्यान आहेत. कोविडवर त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये एक आहे की प्रधानमंत्री तुम्ही गप का, प्रधानमंत्री बोलते क्यों नहीं, इतका चांगला अग्रलेख आहे. त्यामध्ये झोपेचं सोंग घेतलेलं सरकार, खूप अगदी परखडपणे अग्रलेखांमध्ये मांडणी केलेली आहे. त्यामुळे मग आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल त्याचे लेख आहेत. त्याचबरोबर शेती, पर्यावरणावर लेख आहेत. पण आणि काही इतर गोष्टींच्यावर आहेत. राफेलचा झोलवर अग्रलेख आहे. NDTV मध्ये कशी गळचेपी केली मीडियाची, म्हणजे पूर्वी आता अडाणींनी घेण्याच्या आधी कसं त्याच्यावर केसेस घातल्या त्याची चर्चा आहे. मग या ज्या हिंदुत्ववाद्यांच्या कडून ज्या हत्या झाल्या, दाभोळकर, कलबुर्गी वगैरे, त्याच्यावर टिप्पणी आहे. म्हणजे खूप मला वाटतं की एक आजच्या कॉलेज गोईंग विद्यार्थ्याला त्या संबंध अर्थकारणाची, राजकारणाची, समाजकारणाची ओव्हरव्ह्यू घ्यायचा असेल तर मग हे पुस्तक अगदी अप्रतिम पुस्तक आहे. त्यावेळी कथन केलेलं आहे, त्यावेळेचे जे काही विचार असतील ते मांडलेले आहेत. आज कदाचित परिस्थितीनंतर काही दिवसानंतर आपले विचार थोडे वेगळे असू शकतील किंवा परिस्थिती रूप त्याच्याबद्दल बदल झाले असतील. पण अतिशय उत्कृष्ट असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. मतलब दुसरा खंड येईल तो तर आणखी चांगला पुढचा असेल. अशा कोठारींची परंपरा तुम्हाला ते सांगतोय की 100 वर्षानंतर जी पत्रकारिता चालू आहे ती आत्मीयतेला सांभाळली, हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि म्हणून त्यांचं नाव पत्रकारितेच्या इतिहासामध्ये निश्चितपणे घेतलं जाईल, लिहिलं जाईल याची मला खात्री वाटते. आता एवढं सांगितल्यानंतर आणखीन 1-2 गोष्टी